पिशोर येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित समता समूहातर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डी.बी. डहाके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। रथ यात्रेने महोत्सवाची सुरुवात झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष रमेश कांबळे व संस्थेचे सचिव पी.एम. डहाके यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी अध्यक्ष के.एस. कोल्हे, कोषाध्यक्ष यू.एल. नवले, टी.बी. डहाके, संचालक रावसाहेब पवार, अशोक मोकासे, प्राचार्य आर.डी. साळवे, मुख्याध्यापिका दीपाली घुगे, विभाग प्रमुख डॉक्टर शशिकांत मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती। शाळेपासून रथ यात्रेला सुरुवात झाली। यामध्ये समता इंग्लिश स्कूल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालक विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी बहारदार गीत, समता प्राथमिक विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृतीपर पथनाट्य, समता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जन्म मुलीचा या विषयावर पथनाट्य, तर समता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यार्थिनींनी चित्तथरा, तलवारबाजी, भाला व काठी असे मैदानी खेळ सादर केले। त्यातून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले। ही यात्रा सिल्लोड नाका, बस स्टँड, दत्त मंदिर, मोठा गणपती मंदिर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शफेपूर मारुती मंदिर, ग्रामपंचायत मार्गे परत शाळेत आली। रथ यात्रेच्या रस्त्यावर नागरिकांनी सडा रांगोळी काढून रथ यात्रेचे स्वागत केले। तसेच सावित्रीबाई फुले आणि क्रांतिज्योती ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन देखील झाले। 3 दिवस चालणाऱ्या समता महोत्सवात काव्य संमेलन, विज्ञान आणि अध्यात्म या विषयावर प्राध्यापक समाधान मुंडे यांचे व्याख्यान, आनंदनगरी व सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत। शिवशाही न्यूज जिल्हा प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, कन्नड। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाहीन्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।